मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. ते देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालधरानं विचारलं, माहेरावरून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधरानं उत्सुकतेने झाकण काढलं. त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही का? मिळत नाही मीठ मिळतं ना, पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली. तो विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवाने अनुमती दिली. मालधारानं मुख्य सेनापती तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. मालाधराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसवद शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधरांचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळविला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता. मालधरानं भद्रश्रवात सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यांना या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला.
तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.